माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू झालेलं आहे। संध्याकाळी 6 पर्यंत मतदान असेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून गावोगावी बूथ पाहणी जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। मतदान झाल्याशिवाय बूथ सोडू नका अजितदादांकडून या सूचना दिल्या जात आहेत। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू झालेलं आहे। काका पुतण्यासाठी ही निवडणूक सुद्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते आणि गेल्या 15 दिवसापासून अजित पवार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागामध्ये ठाण मांडून आहेत। चेअरमन पदाच्या साठी स्वतः अजित पवार हे उमेदवार आहेत। त्यांची आणि शरद पवार यांच्या पॅनलची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी स्वतः निवडणूक प्रचारामध्ये सहभाग घेतलेला होता। मी अगदी पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे मी निळकंठेश्वर पॅनल उभा केलेलं आहे त्या पॅनलचा एक तरी सदस्य होता का? कुणी त्याच्यामध्ये नव्हतं। आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा। काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं। मला रात्री पण फोन आले, दादा आता तिथं स्क्वॉड पाठवा, बघा काय होतंय ते, काय करायचंय ज्याचं त्याला लखला। माझा काही संबंध नाही। तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे। चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय ते शरद संकुलमध्ये चालतं। त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे, सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे, विकास सोसायटी आहे, दूध सोसायटी आहे। 3 संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही। मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं।